सकाळी 5:30 वाजलेत आणि हा समोरच तलाव आहे. आणि हे सरजी कैसा लग रहा है सर? एकदम बढ़िया है. नजराना तो बढ़िया है. नज़ारा हा हा एक नंबर वातावरण आहे. हो 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 एक नंबर नजारा आहे. हा मला असं वाटतं पावना लेक नाही आहे, हा दुसरा लेक असावा. आणि वातावरण एकदम भन्नाट आहे, एकदम क्लासी वातावरण आहे, शांत. हो 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 एक नंबर. हां सगळे रायडर इथे बसलेत, वरती सुद्धा आहेत. आणि आता सकाळी पहाटे झाले. एक नंबर वातावरण आहे. पण बैठ जाओ भाई बोल रहे क्या बोले भाई, बहुत मज़ा आ रही है. अभी सूरज उगने को है, थोड़े ही वक्त में नए फ़ोटो शूट करेंगे हम, और अपने हसनैन भाई के बहुत सारे रील बनाने, वीडियोस बनाने. अरे नहीं भाई, हम लोग यहाँ पहुँच गए वो बहुत बड़ी बात है. और बहुत एंजॉय कर रहे हैं, मतलब ऐसा लग रहा है कि बस यहाँ से जाएंगे ही नहीं ऐसा लग रहा है, बट फिर भी जाना पड़ेगा. बट बहुत मज़ा आएगी. और आप लोग भी शॉर्ट राइड्स और नाइट राइड, स्पेशली नाइट राइड्स को ज्वाइन करो, क्योंकि ये बहुत अलग एक्सपीरियंस होता है. अभी फिर से बोल चालू किया? हाँ चालू किया. अरे जाने दे. अरे बोल ना भाई. मेहनत बेकार में. अरे बोल फटाक से बोल. अरे अच्छा देखो फटाक से बोल. नाइट राइड जो होती है वो उसका एक अलग एक्सपीरियंस होता है. और डे के टाइम में मतलब कैसा है कि आजकल इन्वायरमेंट बहुत ज़्यादा हीट है, तो उसके वजह से नाइट राइड आप करो, मैं रिकमेंड करूँगा. और सब ग्रुप राइड में आ जाओ, और बहुत अच्छा लगता है. ये सिंगर है भाई. सिंगर है? He is very क्या बात कर रहा है? भाई, बहुत खतरनाक सिंगर है. ऊपर से गिटार जो बजाता है ना भाई, ये पब्लिक तो बड़ा हुआ है परेशान हसनैन भाई का. और अरे कुछ नहीं भाई. भाई, ऐसा कुछ भी नहीं है. बहुत अच्छा सिंगर है, मेरे पास उसके वीडियोस भी है. एकदम ऑसम नजराना आहे मंडळी, एक नंबर नजराना आहे. सगळे रायडर आता शांतपणे, समोरून सूर्यकिरण आहेत आणि मस्त वातावरण झालं एकदम. शांत वातावरण है, एक नंबर वातावरण है. हाँ 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 एक नंबर नजराना है मंडली. भाई ये लोकेशन कौन सा है मुझे बताओ, लोकेशन कौन सा है? हडसी डैम. हाँ हडसी डैम. हप्सी हप्सी हर्षी हडसी. हडसी. अरे बोलो सही में बोलो. हाँ हडसी डैम. हडशी बाकी हडशी डॅम. हडशी डॅम मंडळी, हडशी डॅमला आलोय आम्ही. जाणार होतो पावना लेकला, तिथे काय रे कॅन्सल केलं? पुढे आलो, पावना लेक जाऊन आलो ना. अच्छा पावना लेकला जाऊन आलो आपण. पहिली भेटली होती ना ती पावना लेक होती. आपण तिथे कोण बघितलंच नाही पावना लेक. लेफ्ट साईडला बघितलंच नाही किती मोठं. पावना लेक मंडळी, पावना लेकचं आपलं डेस्टिनेशन होतं, परंतु काय झालं काही कारणास्तव आपण पटकन पुढे आलोय. आणि हा लोकेशन कुठला रे, एकदा परत बोल. हडशी. हडशी लोकेशन आहे, हडशी लेक. अच्छा. सो मंडळी इकडे तुम्ही जर आलात, तुम्हाला कायाकिंग म्हणजे खेळ आहे, म्हणजे चालवायचे बोटिंग, सो ते सुद्धा तुम्ही करमणूक करू शकता. आणि आता वातावरण एकदम भन्नाट झालं आहे मंडळी. हा 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 एक नंबर. हो 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 एक नंबर वातावरण. तर मंडळी, तुम्हाला कामाचा स्ट्रेस असेल किंवा वैयक्तिक आयुष्यातला ताण असेल ना, तर एकदा इथे नक्की या. इतकी शांत, निवांत आणि मनाला सुखावणारी ही लोकेशन आहे की तुमचा स्ट्रेस कधी निघून जाईल ते कळणारही नाही. पावना लेकमध्ये प्रचंड गर्दी असते आणि जास्त जवळही जाऊ देत नाही, पण हा हडशी लेक म्हणजे एकदम परफेक्ट ऑप्शन आहे. शांत वातावरण, मोकळी हवा आणि निसर्गाच्या कुशीतला भन्नाट अनुभव.
आणि इकडे बघा समोर तुम्ही सूर्याची किरण आहेत आणि सूर्यदेव आपला उगवत आहे आणि ह्या साईडला अपोजिट साईडला चंद्रदेव मावळतोय आणि हेच ती मजा असते. त्यासाठी हा जो पॉईंट आहे ना खूप छान असतो. सकाळी तुम्ही 5:45च्या किंवा 6:15च्या दरम्यान जरी आलात तरी तुम्हाला हे जे क्षण आहेत ना कॅप्चर करता येतील, कारण का सूर्यदेव आहेत ते आपले आता उगवणार आहेत आणि त्यांचं प्रतिबिंब तुमच्या समोर पडणार आहे आणि हे दृश्य ना खूप कमी वेळा तुम्हाला बघायला मिळतं. सो त्याचा जर तुम्हाला अनुभव आणि आनंद घ्यायचा असेल तर नक्की तुम्ही इथे ह्या लोकेशनला व्हिजिट करा. सगळ्यांनी अभी सूरज निकलेगा. हाँ 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 एक नंबर है नजराना यार. अभी बहुत ये बंद भी है, कुछ काम वगैरह चल रहा है. हाँ भीड़ बहुत होता है वहाँ पर और वहाँ पर बाइक नहीं जाती ना उतर के. हे सगळे रायडर बघताय. प्रॉब्लम है साइकिलिंग करते हुए जाते थे. चढ़ाई है ना करीबन 1.6 किलोमीटर की चढ़ाई पॉइंट है ना ऊपर टाइगर पॉइंट पे जाएंगे दोनों. सो मंडळी आता आपण चाललोय ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्टची सोय केली आहे. जे आपले आयोजक आहेत त्यांनी ब्रेकफास्टची सोय केली आहे आणि मस्त गावासारखं वातावरण आहे. फुल गावासारखं वातावरण आहे. हे बघा हा 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 एक नंबर वातावरण आहे गावासारखा. हो 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 एक नंबर. आणि ऑर्गनायझर आहेत त्यांची कार बघताय. मोटरसायकल सोल ऑफ मोटरसायकल आणि मस्त शांत असं वातावरण. आता आपण ब्रेकफास्ट करणार आहोत. एक नंबर आहे वातावरण बघा. एकदम भन्नाट आहे. एकदम गावचं फील वाटतंय. एकदम भारी. सो आता आपल्या ब्रेकफास्टसाठी काय आहे ते बघूया. ब्रेकफास्टसाठी अरेंजमेंट खूप छान केलं आहे. आता एकदा एक राईडचं माहिती दे ना आता. सो राईट नाव आता आपण इकडे हडशी लेकला आहे. अँड हडशी लेक राईट. हडशी लेक हां पावनापासून एकदम जवळ आहे. पावनाच्या पुढे आहे. आता पावना लेकला काय आहे की तिथे आपल्याला खालती कधी जायला भेटत नाही. खूप सारे प्रायव्हेट प्रॉपर्टी. बट हडशी लेकला आतपर्यंत जाऊ शकतो आणि तिथे खूप भारी सनराईज असतो. दॅट वॉज अ मेन मोटिव्ह की सकाळी सनराईजला आपल्याला हडशी लेकला यायचं होतं आणि दॅट इज वॉट दी प्लॅन. आणि आता राईट नाव वी आर हिअर फॉर ब्रेकफास्ट. सो मंडळी तुम्हाला मी सांगू इच्छितो कारण मी फर्स्ट टाईम राईड करतो आहे. म्हणजे माझा मोटो ब्लॉग फर्स्ट असणार आहे. मी खूप सारे भटकंती केले. सगळ्या गोष्टी करतो. माझं यूट्यूब चॅनल आहे तुम्हाला माहितीच आहे. परंतु आजची ही राईड होती ना ही विस्मरणीय राईड होती. म्हणजे मी हे जे अनफॉर्गेटेबल मुवमेंट होते सगळे मेमोरेबल होते आणि काही जे नॉस्टॅल्जिकसुद्धा असणार आहेत मुवमेंट माझ्यासाठी. हे असं का म्हणतो आहे कारण अशी राईड झाली कारण मला कळलंच नाही. मी फर्स्ट टाईम या राईडमध्ये भाग घेतला होता आणि महत्त्वाचे क्षण म्हणजे हे जे रायडर आहेत ना खूप सारे एक्सपिरियन्स रायडर आहेत. ते 140 130 असे स्पीड चालू शकतात. परंतु काही नवजोवित म्हणजे नवीन फ्रेशरसुद्धा जॉईन झाले होते आपल्या या मोटर बाईक सायकलमध्ये मोटर रायडिंग सायकलमध्ये. सो त्याच्यामुळे काय आहे ना त्यांना सांभाळून घेणं आणि एकजुटीने त्यांच्यासोबत चालवणं हे खूप भारी होतं मंडळी. सो हॅट्स ऑफ ह्या दादासाठी सुद्धा कारण त्याने हे जे मॅनेज केलं ना टीम खूप महत्त्वाची होती आणि सांघिक मला कळलं आज. आणि सांघिक गोष्ट कशी असू शकते आणि वक्तशीरपणा कशी असतो आणि शिस्त कशी असू शकते रायडरमध्ये तर ती आज मला ह्या रायडिंगमध्ये कळली. सो थँक्यू सो मच दादा. आणि हे तुमच्याकडून मॅनेजमेंट होतं ना खूप एकदम भन्नाट कारण प्रत्येकाचं कसं असतं की काही रायडर असतात ते क्रेझी असतात. सो त्यांना कंट्रोल करणं म्हणजे खूप मोठी जबाबदारी असते. जसं आपण छोट्याशा पिळूला कंट्रोल करतो त्याचप्रमाणे अशा रायडर लोकांना कारण त्यांना क्रेज असतो चालवण्याचा बाईक आणि तू त्यांना कंट्रोल करतोस म्हणजे सॅल्यूट आहे. कंट्रोल इन द सेन्स दॅट इज अ मॅनेजमेंट पॉवर. दॅट इज वॉट वी हॅव टू से. सो थँक्यू धन्यवाद. आणि एव्हरीथिंग हॅपन्स बिकॉज ऑफ दीज गाईज. अच्छा हे बघा हे कुशल होते. नाव काय मित्र तुझं? शेखर. हा शेखर लीड करत होता आजची राईड
आणि हे बघा हे पण साहेब आहेत. तुमचं नाव काय सर? साई. ह्यांनी पण खूप छान असं प्रयत्न केला, कारण बघा ह्यांची सगळी मेहनत असते. तुझं नाव? अमेय नामदोशी. बघा हे सगळे आहेत ना, ह्यांच्यामुळे ही जी राईड असते ना सक्सेसफुल होते. कारण आपण म्हणतो ही सगळी मोठी जबाबदारी असते आणि जबाबदारीने ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. कारण प्रत्येक राईड कोणत्या पद्धतीने चालवतो गाडी किंवा कसे चालवतो कुणालाच माहिती नसतं. आणि हे सॅल्यूट दादाला पुन्हा एकदा. आणि दादाचं जे आयोजक आहे त्याचं नाव आहे सोल्स ऑफ मोटरसायकल. ठीक आहे, नक्की तुम्ही जॉईन करू शकता. कारण अशी राईड मी फर्स्ट टाईम बघितलं आहे. मी खूप साऱ्या लोकेशनला व्हिजिट करतो, परंतु हे जे शिस्तपणा आणि वक्तशीरपणा होता खूप छान. थँक्यू सो मच. धन्यवाद. काय बोलतो आहे? अशा प्रकारे आता आमचा ब्रेकफास्ट चालू झालेला आहे आणि खूप छान अशी मेजवानी बघताय तुम्ही. मिसळ, झणझणीत मिसळ. मला वाटतं कोल्हापुरी किंवा झणझणीत भन्नाट मिसळ. आणि हे बघा हा रायडर बघा, रायडरची ओळख करून देतो, रुपेश. आणि हे बघा झणझणीत मिसळ आहे. अरे वा वा, बघा कुछ कुछ है क्या? काय नाही. अच्छा अच्छा. आज आप अच्छा. कुछ जान रहे हो कि नहीं? आपका इंटरव्यू हो गया कैसा? क्या? मैं मुझे देखते रहता हूँ, मतलब कुछ ना कुछ ऐसा खम है या फिर कैसा कुछ रिव्यू हो गया. अरे वो काशिफ का दुकान है, वो अपने बेकरी से आता है. हमेशा इससे मांगते नहीं लोग, तो आप लेते हैं. सो मंडळी आता झणझणीत मिसळवर ताव मारूया. थोडीशी भूक लागलीच म्हणा. चला आता खाऊन घेऊया पटापट. हे पण सगळेजण ताव मारतात मस्तपैकी. भूक लागलेले लड्डू. ये लड्डू खा रहे हैं अभी ना. उपमा मंगा लो, टेस्ट करेंगे ना. अपने को ब्रेकफास्ट अनलिमिटेड फ्री है. एक बजे खाओ सो जाओ. उपमा आणि पोहे बोला. उपमा आणि पोहे. हाँ वो अभी ट्राई करेंगे. लाके देगा. अरे वो बोले ना लाइन बाई लाइन ऑर्डर तो मत बोल रहे हो. पाव तो सकते ना पाव. मस्त वेगळी लिंबू पिळून घेऊया. अंकल नहीं बोला क्या? हाँ लाएगा तो नहीं. सो मंडळी आता आपला ब्रेकफास्ट झालेला आहे आणि इकडचं मी दाखवतो वातावरण, कारण का गावचं सारखंच वातावरण आहे. एकदम शेती भीती आहे. हे बघा समोर बघताय तुम्ही, शेती आहे आणि मस्त वातावरण आहे इकडे. हे बघा फुल शेती आहे इकडे. नारळीची झाडं, आंब्याची झाडं, हे सगळं म्हणजे गावचंच वातावरण आहे. एकदम भन्नाट होतं वातावरण. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, खूप छान अशी राईड झाली. म्हणजे जी राईड झाली ना एकदम खूप छान झाली आणि मस्तपैकी वातावरण होतं. संध्याकाळची म्हणजे रात्रीची राईड होती, त्याच्यामुळे काय वाटलं नव्हतं. वारा हळूवार चालू होता आणि सगळे रायडर्स एकसाथ चालत होते. सो त्याच्यामुळे एकदम भन्नाट होतं वातावरण. आणि हे बघता येईल खूप छान आहे. गावचंच वातावरण आहे इकडे, म्हणजे गावसारखंच आहे, म्हणजे गावच आहे इकडे. हे बघा एकदम छान वातावरण आहे. हा 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 एकदम भारी नजर ना. हो हो क्लासिक. सो आता चला आता आपण सगळ्यांसोबत जाऊया. एकदम भारी वातावरण आहे. सो आता आपण निघतोय, परतीचा प्रवास चालू आपला. आणि हे सगळे रायडर सगळे आता रायडर निघालोत. परतीचा प्रवास. तर भेटूया नेक्स्ट राईडमध्ये.
मंडळी आता आपण निघतोय. सगळे रायडर आता निघालेत. बाय 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 बाय. भाई चैनल का नाम ग्रुप पे डाल दो ना. हाँ भटकन TV संतोष डाल दो. ग्रुप पे डालोगे ना. हाँ ग्रुप पे डालूंगा. एक नंबर आहे. खूप छान अशी राईड झाली मंडळी. अविस्मरणीय राईड झाली आणि खूप छान असे क्षण होते.